आपुल्या घरात हाल सोसते मराठी. सुरेश भटांची ही रचना आठवण्याचं कारण म्हणजे संताप आणणारी एका जॉब संदर्भातली पोस्ट. एका सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असं चीड आणणारं वाक्य लिहिलं होतं. आणखी धक्कादायक बाब म्हणजे दक्षिण मुंबईतील गिरगाव भागात ओळख चाळ संस्कृती, सण संस्कृती जपणाऱ्या मराठी माणसाची आहे. त्याच मराठी बहुल वस्ती असलेल्या गिरगाव भागातील एका नोकरी संदर्भातली ही जाहिरात होती, ज्यामध्ये मराठी माणसानं अर्ज करू नये असं डोक्यात तिडीक जाणारं वाक्य नमूद केलं होतं. पाहता पाहता सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली आणि संबंधित कंपनीला आपण केलेल्या घोडचुकीचा साक्षात्कार झाला. त्यांनी ही पोस्ट डिलीट केली आणि माफी मागण्यासाठी दुसरी पोस्ट देखील लिहिली. गिरगावमधल्या जॉबसाठीचा हा सगळा प्रकार आहे. दरम्यान या प्रकरणी चौकशी केली जाईल अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. पाहूया. या कंपनीची संपूर्ण चौकशी केली जाईल आणि अशा तऱ्हेची पोस्ट टाकता येते का हे मी तपासून बघायला सांगेन. एक तर असं आलं की आम्ही मराठी भाषा धोरण जाहीर केलं आहे, त्याप्रमाणे HR जे ऑफिसर्स असतात त्यांनासुद्धा मराठी लँग्वेज येणं कंपल्सरी केलेलं आहे. त्याच्यामुळे अशा कंपन्यांच्या समोर झुकणारा महाराष्ट्र नाही. अशा कंपन्या महाराष्ट्रामध्ये नसल्या तरी चालतील. आम्ही नव्या कंपन्या उभ्या करू आणि आता तर आम्ही 4 लाख जॉब्स स्वतः शासन जर्मनीमध्ये देते. त्याच्यामुळे अशा कंपन्यांची आम्हाला आवश्यकता बिलकुल मुंबईमध्ये नाही. परंतु कोणालाही हॅरॅस करणं हे धोरणसुद्धा नाही. याच्या संदर्भात त्यांना काय करता येईल, हे मी लिगली काय करता येईल याची चौकशी करेन आणि निश्चितपणे याच्यावर आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना देईन. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.